राज्याच्या विविध भागात पावसाचं जोरदार आगमन. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पाऊस परतल्यामुळे बळीराजा सुखावला. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाच्या सुखसरीचा वर्षाव. वरुण राजाच्या आगमनामुळे उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा, तर पुढील काही तासात मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. पहिल्याच दिवशी सरकारकडून 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या. शेतकरी कर्जमाफीसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद. लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक नियोजनावर ताण. ठाकरेंना जय महाराष्ट्र करणाऱ्या 6ही खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आम्ही जे करतो तो फुल प्रूफ करतो. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची शिंदेंची घोषणा. 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठी फुटीर खासदारांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब. शिवसेनेला केंद्रामध्ये आणखी 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. 6 खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे संख्याबळ वाढलेलं. सत्तेतील वाटाही वाढणार असल्याची सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगरवरून सामनामधून एकनाथ शिंदेंसह भाजपवर प्रहार. भ्रष्ट राजकारणामुळे राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचा आरोप, तर शिंदेंना दिल्लीतील एका गटाची फूस असल्याचा दावा. अंजली दमानिया यांचा फुटीर खासदारांवर हल्लाबोल. निधी मिळत नसल्याच्या आरोपांची पोलखोल. 2 वर्षात मिळालेल्या निधी आणि खर्चाची माहिती ट्विट. फुटीर खासदार निधी मिळत नसल्याचं सांगून खोटारडेपणा करतायत असाही आरोप. रायगडमध्ये शिवसेना युबीटीला धक्का. श्रीवर्धनचे नगराध्यक्ष अतुल चोगले शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. आज शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष मकोका न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी. आरोपींच्या 5 अर्जांवर निर्णयाची शक्यता. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष.